हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रिद्धीज किचन। आजची रेसिपी आहे अख्ख्या तुरीच्या चिखल्या किंवा चकोल्या असेही त्याला म्हणतात। चला तर मग रेसिपी पाहूया। एका पातेलीत पाणी कोमट असे गरम करून घेतलेले आहे। त्यात 1 वाटी अख्खी तूर टाकणार आहोत। ही तूर अतिशय पौष्टिक असते आणि याच्या चकोल्या खूप टेस्टी लागतात। 4 ते 5 तास आपण ही तूर भिजत घालणार आहोत। 5 तास झालेले आहेत। वरण चकोल्या किंवा अख्ख्या तूरच्या चिखल्यांसाठी लागणारी तूर ही व्यवस्थित भिजलेली आहे। एका कुकरमध्ये मीडियम फ्लेमवर पाणी गरम करून त्यात मीठ ॲड करून आपण 3 ते 4 शिट्ट्या घेऊन ही तूर व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। यात मीठ ॲड करूया आणि कुकर बंद करून 3 शिट्ट्या घेऊयात। तूर शिजत आहे तोवर चिखल्यांसाठी लागणारे पीठ मळून घेऊया। एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी या मेजरमेंटनुसार 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्यात अर्धा चमचा मीठ ॲड करून घेतलेले आहे। अर्धा चमचा हळद, 1/4 टेबलस्पून चटणी आणि 1/4 टेबलस्पून ओवा हाताने चुरून या पिठात ॲड करून घेऊया। हे सर्व नीट मिक्स करून झाल्यानंतर त्यात पाणी ॲड करून आपण कणकेचा गोळा बनवतो तसा गोळा बनवून घेणार आहोत। तूर चिखल्या किंवा तूर चकोल्यांसाठी लागणारा प्रॉपर डो आपला रेडी झालेला आहे। याला आता थोडं तेल टाकून आपण पुन्हा एकदा मळून घेणार आहोत। अगदी सॉफ्ट डो आपण रेडी करून घेतलेला आहे। वरण चकोल्या किंवा अख्ख्या तूरच्या चिखल्या या अतिशय टेस्टी लागतात। सर्वांनाच घरात नक्की आवडतील। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। तसेच वेगवेगळ्या कुठल्या रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। वेगवेगळ्या टेस्टी आणि इझी डिशेस आपल्या रिद्धीज किचनला नेहमीच असतात। या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। व्यवस्थित मळून झाल्यानंतर थोडं ऑइल लावून याला 10 ते 15 मिनिटं झाकून साईडला ठेवूया। तुरीला फोडणी देण्यासाठी व्हेजिटेबल्स आपण चॉप करून घेतलेले आहेत। टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। एक रोलिंग प्लॅटफॉर्मवर थोडं ऑइल लावून आपण जी कणिक मळून घेतलेली होती तिला थोडं सॉफ्ट करून घेतलेले आहे व त्यातला एक पोर्शन काढून त्याची आपण पोळी लाटून घेणार आहोत। अगदी मीडियम साईजची पोळी आपण लाटून घेणार आहोत। ही पोळी पीठ लावून किंवा तेल लावून तुम्ही लाटू शकतात। अख्ख्या तूरच्या चकोल्या किंवा चिखल्या आज आपण रेडी करत आहोत। हे पूर्ण व्यवस्थित लाटून झाल्यानंतर एक सुरी घेऊन त्याला डायमंड शेपमध्ये कट करून घेऊया। या चिखल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता। डायमंड शेपमध्ये इथे चिखल्या किंवा चकोल्या कट करून रेडी झालेल्या आहेत। किती बारीक लाटल्या आहेत हे तुम्हाला जवळून दाखवलेले आहे। तूर आपली व्यवस्थित शिजलेली आहे। हिला आता थोडी मॅश करून घेऊया। तुम्ही याला मिक्सर पण करू शकतात। व्यवस्थित तूर शिजलेली आहे यामुळे टेस्ट पण अतिशय छान येते। अशा पद्धतीने मिक्सर किंवा मॅश करून घेतलेले आहे। आता या तूरला फोडणी देऊया। मीडियम फ्लेमवर आपण तेल गरम करून घेतलेले आहे। त्यात आपण ॲड करतोय मोहरी। मोहरी छान तडतडलेली आहे। त्यानंतर त्यात ॲड करतोय आपण जिरं, कढीपत्ता, लसूण, एका साईडला आपण टाकतोय हिरवी मिरची, लसूण आपला थोडा ब्राऊन झालेला आहे। बारीक चिरलेला टोमॅटो, हाफ टेबलस्पून चटणी,
आणि हाफ टेबलस्पून हळद. आता आपण जी तूर मिक्सर करून घेतली होती ती आपण यात ॲड करूया. गॅसची फ्लेम मी फुल करते. 2 ग्लास पाणी आपण यात ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ. यात आता आपण फ्रेश चिरलेली बारीक कोथिंबीर ॲड करूया. आता अशी उकळी आल्यानंतर आपण ज्या चिखल्या बनवून घेतल्या होत्या किंवा डायमंड शेपमध्ये जे आपण चकोल्या कट करून घेतल्या होत्या त्या आपण आता जिथे उकळी आहे त्याच ठिकाणी सोडायच्या आहे. सगळे चकोले टाकून घेतल्यानंतर एक 10 मिनिटं आपण लो फ्लेमवर आपण त्याला कुक करून घेणार आहोत. तूर चिखल्या किंवा तूर चकोल्या रेडी झालेल्या आहेत. चिखल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. चला तर गरम गरम सर्व करूया. याला गार्निशिंगसाठी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर यात ॲड करूया आणि गरम गरम सर्व करूया. यावर तुम्ही तेल किंवा तूप टाकून पण खाऊ शकतात. अतिशय टेस्टी अशा तूर चकोल्या किंवा चिखल्या बनलेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आणि कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही माझ्या फेसबुक पेजला पण फॉलो करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग दी व्हिडिओ.